ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवो भव. एकदा एक आजीबाई छोटे छोटे आंबे विकायला बसलेले असतात रस्त्यावर आणि ओरडत असतात, आंबे घ्या आंबे, पिवळे पिवळे आंबे, गोड गोड आंबे, शेतातले आंबे, छान छान आंबे, आंबे घ्या आंबे. आणि हे ऐकून समोरून एक गाडीतून माणूस येत असतो. तो म्हणतो, अरे वा, आंबे तर बरे दिसतात, जरा आजींना भाव विचारूया. म्हणून तो आजींना विचारतो कसे दिले. तेव्हा आजी म्हणतात, अरे हे आंबे खूप गोड गोड आहेत, खूप छान आहेत, माझ्या शेतातलेच आहेत, खूप मेहनत घेतली आहे मी यावर. 600 रुपयाला 12 आंबे देणार आहे मी. तेव्हा तो विचार करतो, आंबे तर बरे दिसतायत, चला घेऊया. असा विचार करून तो आपलं पॉकेट बाहेर काढतो आणि त्यातले 500 रुपये आजीला देतो. तशी आजी एक पिशवी घेते, त्यात 12 आंबे टाकते आणि त्याला आंबे देते आणि म्हणते, बघ हा, हे आंबे खूप गोड असणार, तू नक्की परत येशील हे आंबे घ्यायला. तो विचार करायला लागतो, अरे 600चे आंबे होते ना, मग मी 500 दिल्यानंतर आंबे देऊन टाकले आजीने मला. बहुधा आजी विसरली 100 रुपये घ्यायला. जाऊ दे, विसरली तर विसरली, आपण इथून सटकूया. असा विचार करतो आणि गाडीत बसायला जातो. मनातल्या मनात खूप खुश होतो, कारण 100 रुपये वाचलेले असतात ना त्याचे. म्हणतो पटकन आता गाडी काढतो, नाहीतर आजीच्या लक्षात येईल. आणि असं मनातल्या मनात बोलता बोलता तिथून मागून आजीचा आवाज येतो, अरे मुला, जरा इकडे ये. झालं, याचा चेहऱ्याचा रंगच बदलून जातो. तो विचार करतो, आता मला 100 रुपये द्यायला लागणार आजीला परत. जेव्हा तो आजी जवळ पोहोचतो तेव्हा आजी एक पैशांचं भरलेलं पॉकेट त्याच्या हातात ठेवते आणि म्हणते, अरे मुला, तू जेव्हा आंबे घेत होतास ना हे, तेव्हा तुझ्या पैशांचं पॉकेट खाली पडलं. हे सांभाळून ठेव, तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत ना रे. हे ऐकल्यावर त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागते. काय ना, तू श्रीमंत माणूस आजीचे 100 रुपये परत नाही करू शकला, पण आजीने त्याचं पैशांचं भरलेलं पॉकेट परत केलं. भलेही तो माणूस पैशांनी श्रीमंत असेल, पण आजी त्याही पेक्षा श्रीमंत निघाली. मनाने, प्रामाणिकपणाने, इमानदारीने. आणि म्हणूनच गोष्ट छोटी असो किंवा मोठी असो, प्रश्न 1 रुपयाचा असो की 1000 रुपयांचा असो, इमानदारीने कमवा.